कोकणातल्या भाजपमध्ये एक वादळ उठलं आणि त्या वादळ हे पहिल्यातलंच वादळ ठरलं. कारण दसऱ्याच्या दिवशी निलेश राणे यांनी राजीनामा दिला आणि मी त्याच दिवशी आपल्याला असं म्हटलं होतं की ही राजकीय हुल आहे. अवघ्या 24 तासात पुन्हा निलेश राणे यांची समजूत काढण्यामध्ये भाजपचे राज्यातले सर्वात मोठे नेते, माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना यश आलं. त्यानंतर शुक्रवारी निलेश राणे हे कोकणात पोहोचले. तर ते कोकणात पोहोचत असताना जागोजागी टायगर इज बॅक असे होर्डिंग लावण्यात आले आणि त्यानंतर माझ्या मनात एक प्रश्न आला, खरखरच कोकणात वाघ असत काय? कोकणात वाघ असत का नाही ह्याच मी आता तुमका सांगतलंय. नमस्कार मित्रांनो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रहो, जसं मी आपल्याला म्हटलं तसं निलेश राणे यांनी राजीनामा दिला. एक एक्स वरती त्यांनी एक पोस्ट टाकली आणि त्यानंतर काहीशी खळबळ माजली. पण ही सगळी राजकीय हुल होती असं सगळ्यात पहिल्यांदा म्हणणारा माणूस मी होतो. त्यानंतर त्यांनी राजकीय युटर्न घेतला. तो युटर्न त्यांना फायद्याचा की तोट्याचा हे येणारा काळ ठरवेल. पण ते पुन्हा एकदा कोकणात जाताना टायगर इज बॅकचे होर्डिंग लागले होते. आता हे जे टायगर प्रकरण काय आहे हे आपण बघूया. 2005 ला नारायण राणे यांची शिवसेनेतून शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हकालपट्टी केली. उद्धव ठाकरे यांनी त्यांचे त्यावेळेला कान भरले असा राणेंचा आरोप होता आणि त्यामुळे राणेंना पक्षातून जावं लागलं. आता राणेंची हकालपट्टी दुसऱ्या दिवशी होणार होती हे आदल्या संध्याकाळी एका वाहिनीवरून जाहीरपणे सांगणारा पत्रकार मी होतो. त्यानंतर राणेंचा जेव्हा तिथे ती ब्रेकिंग चालली, राणेंनी ती पाहिली, त्यानंतर मला बाळा नांदगावकर यांचा फोन आला. मी तो फोन घेतला. मला वाटलं बाळा नांदगावकर बोलताय, पण पलीकडून आवाज आला तो नारायण राणे यांचा होता. नारायण राणे यांनी मला दम देण्याचा प्रयत्न केला की तुला काय माहितीये का, तू काय स्वतःला शहाणा समजतो का. राणेंच्या स्वभावाप्रमाणे राणे बोलले, पण मला माझ्या बातमीवर ठाम होतो कारण माझे सोर्स तितके दमदार होते. आणि दुसऱ्या दिवशी राणेंची हकालपट्टी झाली वगैरे, हा एक भाग झाला. राणेंची हकालपट्टी होताना दोन गोष्टी शिवसेना प्रमुखांच्या जिवारी लागल्या होत्या. राणे कोकणातून जेव्हा मुंबईत आले होते त्यावेळेला विमानतळावर राणेंच्या स्वागताच्या वेळी काही कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या होत्या, नारायण राणे अंगार है बाकी सब भंगार है. आणि त्याच वेळेला मातोश्रीच्या बाहेर एक होर्डिंग लागलं होतं. या होर्डिंगवर राणेंचा एक खूप भला मोठा फोटो होता, एकटा एकेरी फोटो होता आणि त्यावर लिहिलं होतं कोकणचा वाघ आणि खाली नाव होतं श्रीकांत सरमळकर, माजी आमदार. आता सध्या श्रीकांत सरमळकर हे खूप आजारी आहेत आणि ते अंथरुणाला खिळलेले आहेत. ते मातोश्री पासून हाकेच्या अंतरावर राहतात, MIG क्लबच्या बाजूला. याच श्रीकांत सरमळकरांमुळे राणे यशस्वी ठरले कोकणातला गड काबीज करण्यामध्ये आणि कोकणामध्ये पुन्हा निवडून येण्यामध्ये. कारण श्रीकांत सरमळकरांनी राणेंसाठी त्यावेळेला जी मसल पॉवर होती ती खूप मोठ्या प्रमाणात पुरवली होती, जमवली होती. आता याच राणेंचे चिरंजीव असलेले निलेश राणे यांचा भाजप बरोबर किंवा भाजपचे तिथले जे येस बॉस बोलणारे नेते आहेत, रवींद्र चव्हाण जे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत, त्यांच्याबरोबर काहीशी खटपट झाली आणि त्यातून त्यांनी एक्स वरून एक पोस्ट टाकत आपण राजकारणातून बाहेर जात असल्याचं सांगितलं. आता इथली गंमत अशी आहे की कोकणामध्ये जर आपण पाहिलं तर कोकणाचे जे दोन भाग आहेत, म्हणजे एक रत्नागिरीकडचा भाग आहे आणि दुसरा तळ कोकणातला म्हणजे दक्षिणेकडचा दुसरा भाग आहे. तर हा जो दक्षिणेकडचा भाग आहे म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा जो आहे तो महाराष्ट्राच्या राजकारणासाठी खूपच महत्वाचा आहे. कारण तिथे ज्या तारा झंकारल्या जातात त्याचे स्वर मुंबईच्या राजकारणामध्ये ऐकायला येतात आणि सगळ्यांनाच मुंबई हवी आहे. ती भाजपला हवी आहे, शिवसेनेला हवी आहे, राष्ट्रवादीला हवी आहे, सगळ्यांनाच हवी आहे. कारण जे पण काही आहे ते सगळं मुंबईत आहे. आणि त्यामुळे हा जो कोकणी चाकरमानी आहे याच्या बाबतीतले निर्णय, याच्या बाबतीतली नाराजी, याच्या बाबतीतली राजी, याचं भावना विवश होणं, या सगळ्या गोष्टींचे खूप परिणाम मुंबईच्या राजकारणावर आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर होत असतात. तर निलेश राणे ज्या वेळेला पुन्हा तिथे गेले त्यावेळेला टायगर इज बॅक असं म्हटलं जातं. आता तुम्हाला मी अत्यंत खात्रीलायकरित्या सांगतो की कोकणाला एक नेता हवाय, कारण कोकणाला नेता नाही.
नारायण राणे केंद्रीय मंत्री असले तरी ते आता दिल्लीचं राजकारण किंवा राष्ट्रीय राजकारण याच्या पुरताच त्यांनी स्वतःला मर्यादित करून घेतलेलं आहे. आणि त्यामुळे जिल्ह्यात काय होतं, जिल्ह्यात नेमकी कशाची गरज आहे, काय केलं तर कुठली समीकरणं कुठे बसतील, या सगळ्या गोष्टींमध्ये आता नारायण राणे जात नाहीये. आता जर आपण विचार केला तर कोकणाच्या म्हणजे सिंधुदुर्गमध्ये जे 3 आमदार आहेत त्यापैकी एक आहेत स्वतः मंत्री दीपक केसरकर, ज्यांना लोकसभेच्या उमेदवारीची स्वप्न पडली आहेत. कदाचित ते लोकसभेच्या उमेदवारीसाठी भाजपकडेही जातील, कारण समीकरणं कशी कोणत्या वेळेला कोणाबरोबर मांडायची याचं उत्तम जर काही विद्यापीठ असेल तर ते दीपक केसरकर. कारण ते दीपक केसरकर नारायण राणे यांच्याबरोबरचा कट्टर वाद आणि वैर असताना नगराध्यक्षही होतात आणि त्याच राणेंना दहशतवादी म्हणून ते नेस्तनाबूतही करतात. तर याच दीपक केसरकरांना लोकसभेचे वेध लागलेले, कारण ते आहेत आता एकनाथ शिंदेच्या गटामध्ये. तिथे खासदार आहेत विनायक राऊत, त्यामुळे विनायक राऊतांच्या समोर त्यांना मुकाबला करायचा. ते त्यांना मिळेल की नाही ह्याचा आपण वेगळा विचार करू. तर ते तिथे मंत्री आहेत. त्यानंतर आहेत वैभव नाईक, जे स्वतः मराठा आहेत, कुडाळ आणि मालवण मतदारसंघाचे आमदार आहेत. आणि तिसरे आहेत राणेंचे कनिष्ठ पुत्र नितेश राणे, जे आता सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या कोर टीम मध्ये एक महत्वाचे भिडू म्हणून काम करत आहेत. तर या तिघांचा जर आपण विचार केला तर या तिघांमध्ये आता जी जागा मिळवायची ती निलेश राणेंना मिळवायची. पण खरंच निलेश राणे किंवा नितेश राणे, वैभव नाईक हे वाघ आहेत का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. कारण जे नारायण राणेंना जमलं, जे नारायण राणेंनी पेलवलं, जे नारायण राणेंनी झेपवलं, ते झेपवणारा नेता, मग तो खासदार असो, आमदार असो, राज्यसभेवरचा कोणी पण माणूस असो, कोणामध्येच दिसत नाहीये. हा, आता तिथे बघा एक विमानतळ झालं, जे चिपीचं विमानतळ, ज्याला बॅरिस्टरनाथ पै विमानतळ असं नाव देण्यात आलं. त्या विमानतळाचा पुरता बोजवारा उडालेला आहे. तिथे एक सी वर्ल्डचा प्रकल्प येऊ घातलेला होता, त्याचे 3-13 वाजलेले आहेत. उद्योग क्षेत्राचे 3-13 वाजलेले आहेत. कोकणात उद्योग नाही आहेत, त्यामुळे अनेक तरुण फक्त वेगवेगळ्या जमिनींकडे बोटं दाखवून जमिनींची दलाली करणं इतक्याच व्यवहारामध्ये मर्यादित आहेत. जे काही थोडेफार जे शिल्लक आहेत ते उरलेल्या जे काही कंत्राटी ठेकेदारी याच्यावर काम करतायत. आणि त्यामुळे एकतर तिथून सरळ मुंबईत येऊन चाकरमानीगिरी करणं इतकंच आता कोकणी तरुणापुढे राहिलेलं आहे. पण तुलनेनं राणेंचा जो भरभराटीचा काळ होता त्या काळापेक्षा आता कोकणातली आव्हानं खूप मोठी आहेत. आता बघा, या सिंधुदुर्गातल्या विमानाचे 3-13 का वाजले? कारण गोव्यामध्ये एक मनोहर विमानतळ, आंतरराष्ट्रीय विमानतळ बनवण्यात आलं, जे मनोहर पर्रीकरांचं स्वप्न होतं. आणि दृष्ट लागण्यासारखं विमानतळ तिथे बनवण्यात आलं आंतरराष्ट्रीय पातळीवरचं. त्यामुळे कोकणातलं जे विमानतळ आहे त्याच्यात आता फक्त कोकणी झिलग्यांनी क्रिकेटच खेळू गोया अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण तिथल्या विमानाचा ना भरवसा ना काय अशी परिस्थिती असताना कोकणाला आता आमदार खासदारांच्या पलीकडे जाऊन एक नेता हवाय, एक टायगर हवाय. आता कोकणात वाघ आहेत का? तर कोकणात वाघ आहेत, आंबोलीमध्ये आहेत. कोकणात कुडाळ तालुक्यातल्या काही भागांमध्ये वाघांचं वास्तव्य असल्याचं तिथले गावकरी सांगतात. हे जे वाघ आहेत ना, हे 2 पद्धतीचे आहेत. एक पट्टेरी वाघ आहेत, तिथे काही चित्ते आहेत आणि बिबटेही आहेत. पण हे जे पट्टेरी वाघ आहेत हे खूप घनदाट जंगलात दिसतात आणि ते दिसणं हा दुर्मिळ योग जरी असला किंवा ते दुर्मिळ जरी असले तरी ते कोकणात वाघ आहेत. पण ते आता खरंच वन्यजीव याची जी साखळी आहे किंवा शृंखला जी आहे ती पुढे नेण्यासाठी ते उपयुक्त आहेत का? हा देखील एक वेगळ्या वन्यजीव अभ्यासाचा जसा विषय आहे तशा कोकणाच्या राजकारणाचाही एक वेगळा अभ्यास करणं गरजेचं आहे. अत्यंत खुजे कार्यकर्ते घेऊन काही मंडळी पुढे चाललेली आहेत, ज्यांना आपली वोट बँक वेगळ्या पद्धतीत बनवायची आहे, ज्यांना राणेंचं पर्व संपवायचं आहे. पण नारायण राणे यांच्याबद्दलही काही आक्षेप कोकणी माणसाच्या मनात आहेत, तेही त्यांना दूर करायचे. पण ह्या अशा सगळ्या गोष्टींमध्ये कोकणाला खऱ्या खुऱ्या अर्थाने एक वाघ हवाय. आता नारायण राणे यांच्या नंतर कोकणी प्रदेशातून राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत गवसणी घालणारा नेता दृष्टीपथात नाहीये. हे मी का सांगतोय तर बघा, जो माणूस आमदार होतो त्या प्रत्येकाला असं एक स्वप्न असतं की मी राज्याचा मुख्यमंत्री व्हायला हवं, मी राज्याचा मोठा नेता व्हायला हवं. ते शक्य झालं नारायण राणे यांना, कारण त्यांच्या अंगी असलेला लढाऊ बाणा, त्यासाठी जी लागणारी जुगारी वृत्ती, दिवसाचे 18-18, 20-20 तास काम करण्याची त्यांची पद्धत,
प्रशासनावरची त्यांची घट्ट मांड, त्याचप्रमाणे पदरी असलेली एक दानशूर वृत्ती, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना राणेंना यश तर नक्की मिळालं, पण काही गोष्टी राणेंकडूनही चुकल्या आणि त्या त्यांच्या जेन नेक्स्ट करून म्हणजे पुढच्या पिढीकडूनही चुकतायत. आणि त्यामुळेच कोकणाला नुसतं टायगर इज बॅकचे होर्डिंग लावून चालणार नाही. त्यांना एक खराखुरा वाघ हवाय. तो वाघ राणे कुटुंबातून मिळणार की आणखी एखादा दुसरा कोणता तरी नेता हा तिथे उदयाला येणार? याचं कारण असं आहे की रत्नागिरीचा जर आपण पट्ट्याचा विचार केला तर तिथे उदय सामंत आहेत, जे स्वतः मंत्री आहेत, जे कामही चांगलं करतायत, पण ते नेता होऊ नाही शकत, ते मासचा लीडर नाही होऊ शकत. कारण ती सगळी परिस्थिती, तो भौगोलिक क्षेत्र आपल्या अंगावर घेऊन पुढे जाणारा माणूस हा नेहमी नेता होत असतो. आणि त्यामुळे उदय सामंत किंवा इतर कोणत्याही नेत्याची जी आत्ता सध्या गरज आहे ती मी आणि माझा मतदारसंघ अशी आहे. त्यामुळे कोकणाला म्हणजे अगदी महाड चिपळूण पासून जर आपण पाहिलं, म्हणजे ज्याला अगदी एका शब्दात सांगायचं ते परशुराम ते पात्रादेवी हा जो 310 किलोमीटरचा परिसर आहे, लोकसभेचा मतदारसंघ आहे, ज्याच्यामध्ये 4,500 गावं येतात, त्या सगळ्या गावाला किंवा तिथल्या जंगलाला, राजकीय जंगलाला एक खराखुरा वाघ हवाय. आता नारायण राणे हे वयाच्या 73व्या वर्षी शारीरिक मर्यादा किंवा त्यांच्या इतर आणखी राजकीय गोष्टी याच्यामुळे काहीसे थकलेत. या सगळ्याचा जर विचार केला तर एक खूपच ऊर्जावान राजकीय वाघाची कोकणाला गरज आहे. ती गरज कोण पुरवणार आहे हाच खरा या कोकण पट्ट्याचा प्रश्न आहे. आपल्याला काय वाटतं, राणेंनी कोकणी पट्ट्यामध्ये जे केलं ते या पुढच्या पिढीला म्हणजे त्यांच्या पुढच्या पिढीला आणि पुढच्या त्यांच्या राजकीय वारसदारांना किंवा तिथल्या राजकीय नेत्यांना करणं जमेल का? राणेंच्या कार्यकाळामध्ये आणि आत्ताच्या कार्यकाळामध्ये, राणेंच्या शैलीमध्ये आणि आत्ताच्या तिथल्या लोकप्रतिनिधींच्या शैलीमध्ये आपल्याला काय फरक जाणवतो? आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा. आणि आपल्याला जर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमधल्या इतर काही तपशीलवार गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचवायच्या असतील तर या व्हिडिओच्या खाली जो आमचा क्रमांक आहे त्यावर आपण आपले संदेश पाठवा, आमच्या मेलवर आपण संदेश पाठवा. आणि तुमच्याही भागात जे काही राजकारण चाललंय, जे काही नेत्यांची दादागिरी आहे किंवा जे काही नेत्यांची विकास कामं चाललेली आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचवा. त्यावरचे थेट, अचूक आणि बिनधास्त व्हिडिओ करण्यासाठी तुम्ही टाइम महाराष्ट्राला हक्काने आवर्जून निमंत्रण द्या. आम्ही तुमच्या निमंत्रणाचा नक्की स्वीकार करू. पण तोपर्यंत तुम्ही एकच करायचं, तुम्ही आणि तुमच्या प्रियजनांनी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करायचं. तोपर्यंत नमस्कार.